आम्ही तुमच्या अर्धवट जीवनाला पूर्ण करण्यासाठी एक सहचारिणी शोधली आहे तुमच्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी तुम्ही सहचारिणी शोधली आहे? हो. हो गुरुदादा. ए, काय रे? झोपले काय तुम्ही? अरे झोपलो नाही बाबा. एक तर इथं खिशामध्ये रुपये नाही, पैसा बिसा काही नाही, त्यामुळे डोकं चाललं नाही. अहो चालवा चालवा डोकं चालवा, कुठून तरी पैसे आलं पाहिजे असं डोकं चालवा तुम्ही राव. काहीतरी आयडिया करा. चालवतो डोकं करण्यात तू थांब. मला एकदा आहे ना जरा मोबाईल बघू दे. बघा लवकर. हे, करण्या काय झालं आता? आयडिया. काय आयडिया? हे बघ, आज आहे ना आपल्याकडे लय पैसे येणार आहेत. काय बोलता? हा, माझा हातच खाजवतो लय. हा का? एवढे पैसे येणार आहेत. पण आयडिया काय आहे? अरे आयडिया म्हणजे एक नंबर आयडिया. तू चल तुला सांगतो. चला मग. बंडू शेठ, काय? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय आम्ही. काय आनंदाची बातमी आणली एवढी माझ्यासाठी? अशी आनंदाची बातमी का बास? काय? बघा, आता तुमचं जीवन म्हणजे कसं अर्धवट जीवन आहे. तुमचं अर्धवट जीवन पूर्ण करण्यासाठी ती खास तुमच्यासाठी आनंदाची बातमी. पण आनंदाची बातमी काय आणली ते तरी सांगा आम्हासनी आधी. आम्ही तुमच्या अर्धवट जीवनाला पूर्ण करण्यासाठी एक सहचारिणी शोधली आहे तुमच्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी तुम्ही सहचारिणी शोधली आहे? हो माझ्यासाठी? हो, तुमच्यासाठी. हा? हो, एक भांड्या जागे जागे. कुठे कुठे कुठे? दाखवतो. हे बघ. कशी आहे भांड्या कशी आहे? अरे भारी 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 आहे ना? आवडली भांड्या. आवडली. मोबाईल राहू दे ना मला, मी दिवसभर म्हणजे कसं तिचा फोटो बघन जरा. अरे आता आता लग्नच होणार नाही म्हणल्यावर अरे, लग्न होणार आहे मग काय ते लगेच होणार आहे का लग्न? आता बघू दे आता बघू दे. हा, माग तिकडे. अरे भांड्या दिसाय कशी नागिने आणि कामाला अशी वागिने कळलं का? चाल 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 करते दिसते. नाही नाही. तिनं काम जरी नाही केलं ना माझ्यापाशी तरी काय हरकत नाही. तिनं मला फक्त भाकरी जरी करून खाऊ घातल्या ना तरी बस. अरे सगळं करणार ती, टेन्शन घेऊ नको तू. पोरगी कशी वाटली मला सांग. पोरगी होय, लय भारी पोरगी, लय आवडली मला. बघू दे ना एकदा अजून. नाही नको, आता एकदाच बघायची असते. नजर लागन तिला. बरं जमून टाका मग माझं. अहो बंडू शेठ, असं कुठं लगेच जमून टाकतात का? मग मग असं लगेच जमणार नाही. हे बघा कसं असतं माहितीये का, त्याच्यासाठी जावं लागन, बघावं लागन. हा? चहा पाणी नाश्ता, त्याच्यासाठी थोडा खर्च लागेल. खर्च हा. हे काय आहे? माझ्यापाशी खर्चाची गोष्टी करीत येत. ठेव काही 20 रुपये घ्या. जा जरा चला एक एक वडापाव खाऊन या चला. काय लगेल मोठी गोष्ट केली काय जरा. 20 रुपयात होत असतं का? हा मग एक एक वडापाव खाऊन घ्या ना. अहो बंडू शेठ, 20 रुपयात होत नसतं. त्याच्यासाठी 2000 रुपये खर्च येईल. एवढा खर्च? आणि मग तुम्हाला काय ते सगळं सोपं वाटतं का? पण एवढा कशाला लागत या? अहो आता जाणं येणं, त्या पाहुण्या रावळ्यांना तिकडे भेटणं, त्यांना थोडंफार खर्च पाणी करावं लागेल ना. अरे हा खरं त्याच आहे हा. मग? हे बघा धरा 2000 रुपये. तुमचा बायोडाटा द्या चला. बायोडाटा नाही ना माझ्याकडे. बायोडाटा नाही का तुमच्या? नाही ना. बरं एक काम करा, हम्म. बायोडाटा आहे ना आम्ही तयार करतो. त्याचे एक्स्ट्रा 1000 रुपये लागते. बायोडाटाचे 1000 रुपये? हा मग आयला राव. आता तुमचा बायोडाटा पण तयार करावा लागणार ना. हे 1000 रुपये. हा ओके. ए पण बघा बरं तेवढं जमूनच टाका बरं का. अहो, आता तुमचं जमलं म्हणून समजा. हम्म. हे बघा आता पोरगी आहे ना, हे बघा तुम्हाला सांगतो, आता ती घेऊन येतो आम्ही, हा. म्हणजे बघून येतो कशी आहे का हा. नाही. बघा तेवढं रात्र झोप येत नाही हो मला लय टेन्शन आहे लग्नाचं. टेन्शनच घेऊ नका आम्ही असल्यावर. आता तुमचं जमलं म्हणून समजा, हा हा हा. तुम्हाला कळवतो तसं. कळवा येऊ का? हा या चला आता लग्न होणार माझं बी तयारी करावं लागेल मला. कशी पोरगी? आयला नंबर 1 आहे रे, भारी दिसायला. मग आयला. जुळतंय का मग? जुळवितो का? अरे मग जुळवणार ना राव. हे बघ आता तो बांड्या आहे ना, बांड्याला पोरगी दाखवली तर बांड्याला लय माग लागलाय. म्हणलं भाऊ तुला- भावकीचा कुठं नाद लागत होती, त्याच गेले वय होऊन. मला तर वाटतंय फोटो बघून आहे ना हा. मायाच वयाची पोरगी. तू बाकीकडे दुसरीकडे डोकं चालूच नको, डायरेक्ट एक काम कर. हा. तू बघ काय असेल ते जुळव कर आणि दे एकदाचा बार ओढून मा. अरे तुषार मी तेच सांगत होतो गुरुदादाला, ते बंड्याचं वय झालंय त्याला कुठं या तुषारला दाखवा कसं वाघाला वाघीनं शोभून दिसती.
बरोबर आहे का नाही? आयला. खरंय बर काय हे. एक नंबर बोलला बघ करण्या. अरे तुषार हं? दिसायला वाघीण आणि कामाला नागिन आहे कळलं का ती पूर हा, अरे पण ते एवढं सोपं नाही ना, त्याच्यासाठी खर्च आहे. खर्च हा किती खर्च आहे असा? 2000 रुपये. 2000 आहेत ना? हा. मला वाटलं असं 10-15 हजार सांगत होत का, एवढं नव्हतं पण मागितलं असतं तरी. नाही पण एक 2-1 हजार आहे हाय ना, मग दे की मग. लगेच. आणि मग आता एवढं तुझं बोली चाली करायची म्हणल्यावर लगेच जातो ना तिकडे पाहुण्याकडे, तुझं प्रपोजल घेऊन मस्त ठरूनच येतो लगेच. हा, ते काम कर, काय असन ते आजच्या जुळवा कर, आणि या 2-4 दिवसातली तारीख बघून दे बार उडून एकदाचा. अरे लगेच तू काळजीच करू नको. एक काम कर, तुझा तेवढा बायोडाटा आहे ना, तो मला व्हॉट्सअप कर. मग तवर तयारी करू का लग्नाची मी? हा कर कर. अरे पहिला करू का? बायोडाटा दे तू बायोडाटा व्हॉट्सअपला पाठवतो ना. हा व्हॉट्सअपला पाठवून दे. चालते, तेवढं काम करा. तुम्हाला तर हॉटेलला जेवायलाच नेतो रे मी. हा ओके. हा? चालच. मस्तपैकी चिकन बिकन शेवट वाघाला वाघीणच भेटली झाला जा. मल्चिंग तर आथारले, एकदा कलिंगड लावलं की ह्या सीझनला झटकाच आहे. बरोबर. अय गोळा करण्या हा. आबा कुठे चालले? चाललो गावात. होय. हा. मला असं कळलं तुम्ही बंड्यासाठी पोरगी बघितली म्हणून. हा बघितली ना. अरे काय त्या बंड्यातला का? हा, तुम्ही त्यापेक्षा माझ्या मेवण्यासोबत जुळवा. काय? सोयरीक. हा असं असं बरं. म्हणा ना मग, असं गावा म्हणायचं. तेच म्हणतोय ना मग. हा बोला बोला पुढे. अरे एक तर त्या बंड्या का काय सुद्धा नाही, त्यापेक्षा माझ्या मेवण्याला का गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, सगळे संपत्ती मरणाची भरलेली. फक्त कमी ते पुरीची. तुम्ही जर ती सुईरीक जुळवली ना, हा. तर तुम्हाला लागणार अर्धा तोळ्याची काय 1 तोळ्याची अंगठी फ्री. काय बोलता हा मग लग्नात एक तोळ्याची अंगठी भेटा आम्हाला हा, फक्त तुम्ही सुईरीक जुळवा, बाकीचं मी बघतो. अरे एक तर वतनदार घराणे आहे राव ती. पिंटू शेट जुळवली करणे. हो. समोरून बकरा कटवायला तयार आहे. झाड टाकू आपण टाकू. काय काय ए, चाललंय पिंटू काय? शेट तुम्ही काळजीच करू नका. पण हा. पोरगी कोण आहे ते दाखव ना, असले कोणती तर. दाखवतो की. असते कोणती तर ये बघा लगेच ये दाखवतो. बघा दिसायला वाघीण आणि कामाला नागिन आहे कळलं का हायला पोरगी ती एकदम नकाशी कांत सुंदर पोरगी आहे रे. मग बाय. हायला जुळल जुळल माझ्या मेवण्याला चांगली शोभल. हा. हा, फक्त तेवढं जुळवा, मग आपण पुढचं बघू. असं कसं जुळवायचं त्याला काय देरी द्यावा लागेल हा मग आता लगेच लागल काय? मग काय देऊ आता? आता द्या जाणे येण्यापुरतं 4-5 हजार रुपये द्या. हायला आता पैसे आहेत 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 आहेत. आहेत. हे बघ, हे बराबर 5,000 निघल्यात. हे पैसे घे हम्म. आणि ते जुळून टाका, हा. आणि मला सांगा सगळं काय होईल ते, आपण बघू पुढचं काय करायचं ते. अहो जुळून टाकलं म्हणून समजा टेन्शनच घेऊ नका. हा चालते. येऊ का? हा चालते. हायला बरं झालं बाबा, एकदाच मेवण्याचं लग्न उरकून तरी जाईल. काय हो कुठं फिरताय? काय घरी नाही काय नाही, तोंडच दाखवलं नाही मला सकाळपासून तर. अगं बायको एक लय मोठा झटका आहे, आलोच तेवढा मारून. झटका? हा. काय काम करताय? अगं, कामच करतोय ना. होय, हा. माझं काय म्हणणं आहे, घरी याव, घरची कामं करावं, ते बघाव. अगं बायको आता घरी येऊन मी काय करणार आहे? काम हा, काम केल्यावर काय भेटत? पैसे. मग तेच मी इकडे करतोय ना. अच्छा, म्हणजे पैशाचं काम आहे इकडं पण. हा. बरं बरं बरं, पण तुम्हाला सांगते काही करा, कुटाने करू नका, भांडणं घरी आली नाही पाहिजे. हा? अगं बायको कुटाने नाही भांडण नाही, आम्ही असं एकदम सत्याच्या मार्गाने कमवणार आहे. होय, हा म्हणजे चांगल्या मार्गाने पैसे कमवताय. हा. चांगले चांगले करा बरं का, असंच काम करा चांगल्या मार्गाने. चालतंय, बरं येऊ का? हा या. चल करणे. सरपंच, मागच्या वर्षी लई तुम्ही उड्या मारत होते तुमच्या मेवण्याचं लग्न जावं तुम्ही ठरवल्यावर. मला म्हणत होते माझ्या मेवण्याचं लग्न केलं, तुमचा मेवणा राखाडलाय, ते उरका ते उरका. मग बरोबर आहे ना पिंटू शेठ, कसलं लग्न झालं माहिती ना तुम्हाला पंचकृषी मध्ये. अहो आमदार खासदार आले होते लग्नाला. अहो असलं 1 नंबर लग्न झाले. तुम्ही तर होते ना लग्नाला. होतो ना, पण कसं असतं प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. आणि तुम्ही जर तुमच्या मेवण्याच्या लग्नाला आमदार खासदार बोलवले असतात ना, तर मी माझ्या मेवण्याच्या लग्नाला आता मुख्यमंत्री साहेबांना आमंत्रण देणार आहे. मी ठरवले मेवण्याचं माझं लग्न. म्हणजे तुमच्या मेवण्याचं लग्न जुळलं का? जुळलं मस्तपैकी एकदम मोठ्या खानदानात आणि थाटा माटात आम्ही लग्न करणार आहे. आणि तुमच्यापेक्षा तर 10 पट जास्त खर्च करणार आहे. नाही करसान पिंटू शेठ, कसं आहे माहिती का, आता तुम्ही पैशावाली माणसं आहे बाबा, करसान तुम्ही लग्न. हा. पण हे बघा, तुमच्या मेवण्याचं लग्न जुळलं ना, हं. याच्यातच मला आनंद आहे. नाही आता मी दाखवणार. तुम्ही मागच्या वर्षी मला नाही म्हणत होते, मला नाही हिनवत होते, आता बघा मजा. सरपंच, हा, आपल्या गावातले जेवढे संडे पोर आहेत ना, ते सगळ्या संडे पोराले आहे ना तयारीला लावा. का बरं? माझं लग्न आहे ना आता. तुझं लग्न आहे? हा
आणि तुला कोणी मुलगी बघितली? मला गोळ्याने मुलगी बघितली मला. गोळ्यानी मुलगी बघितली हा, का? लय भारी मुलगी मला पसंत बी पडली आहे. आईला आजचा दिवस काय आनंदाचा काय. पिंटू शेटच्या मेवण्याला पण पोरगी त्यांनी दाखवली. हा, आपल्याला ना जास्त खर्च करायचा नाही, जेवढा कमी खर्चात होईल तेवढं करायचं बरं का. हा चालतंय चालतंय. पोरायला जरा कामाला लावा तेवढं. तुला पण गोळ्याने पोरगी दाखवली का? बघितली ना, मला आवडली ती. काय झालं? सरपंच कर तुषार. लवकर एवढ्या 2-4 दिवसात आहे ना हा. तुमची मदतीची गरज लागेल. 5-50 हजार रुपये तयार ठेवता का? का रे? लग्नासाठी मी ठेवलं होतं 4-5 लाख रुपये साईडला, पण बजेट थोडं पुढं कॉल मारलं, पुढं गेलं, काय झालं तर तुमच्या का मागता येईल मला. तुषार तुझं लग्न ठरलं का? हा वा 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 भाऊकी, अभिनंदन अभिनंदन. माझं बी लग्न ठरलंय. हा काय एकाच मांडवात देऊ बार उडून. अरे मला तर आता 2-4 दिवसात उडून जाईन बार. मग करू की मग. अरे तुषार तू लग्न जर होणार असेल ना 5-50 हजार का 1 लाखाची मदत करीन तुला. हायला सरपंच पाहायचा आशीर्वाद मदतीला धावून येणार आहे, हा? तुला मुलगी कोणी बघितली रे? मला गोळ्यानी. गोळ्यानी मुलगी बघितली का? हा अयो, म्हणजे याला पोरगी गोळ्याने बघितली, ह्याला पोरगी गोळ्याने बघितली, मला पोरगी तुम्हाला बी गोळ्याने बघितली का? मला नाही रे, माझ्या मेवण्याला. अच्छा असं आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गोळ्यानी पोरगी बघितली का? का? हो. अरे गोळ्यानी काय विवाह संस्था खोलली काय? काय माहिती बाबा, नाही पण चांगलं काम केलं बरं का त्यांनी. हा. मी काय म्हणतो कोणाच्या का हाताने यश याव ना. ठरतंय ना लग्न होतंय ना. हो. बरं तुमच्याकडे मुलीचा फोटो आहे का? हायला मला मागाशी पोरगी दाखवली होती बरं का, पण नेमका फोटो घ्यायचा राहिला कडे. आहे ना, सरपंच माझ्याकडे मोबाईलच नाही ना. अरे हा तुझ्याकडे मोबाईल नाही का? कसं असतं माहिती का, फोटो बघितला ना की कळतं रे मुलगी कशी येते. अरे माझी मुलगी आहे का एकदम भारी आहे ती, दिसायला वाघीन आणि कामाला नागिन आहे अशी. अरे तसं नसतंय ते. हा. दिसायला नागिन असं कामाला वागिन असं. काय काय असं पण वाघीन तर आहे ना. माझ्या मेवण्याला दाखवलेली पोरगी पण तशीच आहे. होय. हा. मला दाखवलेली पण तशीच आहे. थांबा हे येड्यांच्याकडून नाद लागाता. माझ्याकडे आहे ना, मी डायरेक्ट गोळ्याकडून फोटोज मागून घ्या. होय. फोटो दाखवतो अरे वा 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 वा. कशी आहे पोरगी? आईला तुषार आहे का नाही एकदम? लय सुंदर पोरगी आहे रे आणि सुसंस्कृत पोरगी दिसते रे. सरपंच, हा. अहो, हीच पोरगी मला गोळ्याने दाखवली मेवण्यासाठी. काय? अरे ही तर माझी बायको आहे. अरे भाऊकी तुमच्या ह्याच्यात नाही 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 नाही, माझ्याकडे मोबाईल नाही ना, गोळ्याने आहे ना भाऊकीच्या फोन मध्ये पाठविला असं ते. ए बंड्या, अरे माझ्या मेवण्याची बायको आहे बाळा ती. अरे जरा सांभाळून बोला जरा पिंटू शेट. हा, होणारी बायको आहे माझी ती. ते फोटो आणि इकडे तुम्हाला कळतं का नाही रे काय? अरे ते तुषारला फोटो आलाय म्हणजे ती तुषारची मुलगी आहे. तुम्ही काय भांडण करताय रे? नाही 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 नाही, बघू दे इकडे. हेच आहे मग. काय हे? अहो सरपंच, ही माझ्या मेवण्याची बायको, यांचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही अहो, गोळ्यानी मला फोटो पाठवलाय राव. बोलणं झालंय आमचं चांगलं. काय कशाचं बोलणं? नाही नाही नाही, नाही रे बाबा, हिच्यासोबत मी लग्न करणार आहे. ओ काय काय, मेवण्याची बायको मेवण्यासोबत लग्न होणार आहे हिचं. कशाचा मी होणार? ए, नाही, थांबा. नाही, नाही, अहो, सरपंच तुम्ही ऐका, तुम्ही शाने हे बघा, मला ही ए, पोरगी लय ए, आवडलेली ए, आहे. सरपंच, मला ए, ही पोरगी ए, आवडलेली ए, आहे. अरे, सरपंच, काय चाललं? आणि मला सांगू ए, नका. ऐका ए, थांबा थांबा. ए तुम्ही आहे ना काय करा माहिती का, तुम्हाला आहे ना गोळ्यानी पोरगी दाखवली ना, हा. एक काम करा, गोळ्याकडे जा तिकडे काय देगा ना घाला. इथं मायापाशी नका देगा ना घालू. माया मागे मोकार काम आहे. इथंच भांडणं करीत आहेत. ए यार मांदा, काय? तुझा नवरा कुठे आहे? आमचे हे ना सत्याच्या मार्गाने पैसे कमवायला गेले. अरे ते सत्याचा मार्ग कुठे आहे मला नाही माहिती, पण तो सत्याच्या मार्गाने ना चांगले टोले खाईल आता. अयो काय झालं? अरे काय झालं त्याने ना सगळ्या गावातली जेवढी आपल्या बिगर लग्नाची पोरं आहे का सगळ्यांना एकच फोटो दाखवतोय लग्नासाठी. मला वाटतं सरपंच काहीतरी गैरसमज झाला असं. अरे काहीतरी गैरसमज नाही, आता गावातून येता नाही ना मला 2-4 पोरं भेटली. अरे मोकार त्यांची भांडणं चालल्यात त्याच्यावरून. अयो आता त्यांना म्हणलंय ना मायापाशी गोंधळ घालूच नका, काय असेल ते गोळ्याच्या घरी जाऊन गोंधळ घाला. अरे आता देवा. ती गोळ्याला बघायला गेल्यात. तरी मी यांना सांगितलं होतं काही कुटाणा करू नका, भांडण येतील घरी, असं काही वागू नका. पण हे माणूस आहे ना कधी सुधारण काय माहिती. आता तुला तर माहितीये मी त्याला सांगून 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 पार थकलोय. आता मी तर काय त्याला काय बोलणार नाही, जे काय असेल ते तुझं तू बघून घे. हा चालतंय, मी बघते. हा? हा हा बघ. जाऊ का? हो हो. ह्यांना ना किती वेळा सांगितलं तरी तेच वागायचं असते. गुरुदादा, काय रे? नंबर एक आयडिया केली. फोटो दाखवायचा आणि पैसे घ्यायचं. पैसे कमवायची आयडिया लय भारी, आयडिया कशी वाटली? आयडिया लय भारी. ए गोळ्या, मला दाखवलेल्या पुरीचा फोटो आहे तुझ्या मोबाईल मध्ये कसा काय रे? अरे ते तुलाच दाखवली. मला का? तुम्ही दोघं जा घरी. ए यार, तू पण मला दाखवली होती ना तू. अरे तुलाच दाखवली ती. हा जातो मी दोघं घरी पळा. ए थांबा थांबा. अरे ती पोरगी माझ्या मेवण्यासाठी ठरली होती आपलं ना, तुम्ही दोघं जावा रे, मेवण्यासाठी पोरगी माझ्या. असं कसं जावं? गप्पा तुम्ही पिंटू शेट. असं कसं जावं? पिंटू शेठ तुमच्याच मेवण्यासाठी दाखवली ती. तुम्हाला तू ह्याना बी म्हणतोय मला म्हणतो, काय खेळ करतो काय आमचा? अहो, काय खेळ करतोय? तुमच्या मेवण्याला दाखवली ना ती. सगळ्यांनाच दाखवली तू तर. ओ काय घोळ घालून ठेवलाय तुम्ही आणि कसला वाद चालला इथं? अगं बायको, आता हे बघ, हे बांड्याला जी पोरगी दाखवली
ते दुसऱ्या म्हणतोय मला ती पोरगी दाखव. त्या बांड्याकडे काय आहे एवढं, मी लग्न करतो तिच्यासोबत. होय आणि पिंटू शेटचं तर काही पण नव्हतं, आम्ही त्यांच्याकडे गेलो बी नव्हतो, तेच आमच्याकडे आले आणि माझ्या मेवण्याला पोरगी दाखवा ती म्हणली. आता सगळे म्हणतात पोरगी आम्हाला दाखवा आम्हाला दाखवा, मग दाखवली, त्याच्यात माझं काय चुकलं? मला काय वाटतं माहिती का, त्या पोरीमुळे आपल्या गावात वाद होणार असतील, तुमच्या मित्रांमध्ये वाद होणार असतील ना, ती पोरगीच नको आपल्याला. होय आयडिया मस्त आहे राव, एक नंबर. असं कसं? अरे अरे बंडू कसं आहे माहितीये का, जर एका पोरीमुळे आपल्यात वाद होत असते ना, आपली मैत्री जर तुटत असेल तर कशाला ती पोरगी? हा नको नको ती पोरगीच नको. कॅन्सल बायको. मला नको ती सांगा पोरगी. कोण पोरगी होती ती? बायको हे बघ ही पोरगी होती. ओ अहो ही तर माझ्या मामाची पोरगी आहे. मग तुझ्याच मामाची पोरगी आहे की मग. तुम्हाला कोणी सांगितलं ह्यांना फोटो दाखवायला तिचा? नसता तिचा पुढारपण करायला लागले तुम्ही. अगं बायको फोटो बघितला, म्हणलं पोरगी वयात आली, लग्न करावं लागेल आज ना उद्या, मग म्हणलं जमवून टाकू आपण. काही जमव बिमवू नका, तिकडे हाय माझा मामा समर्थ तिला पोरं बघायला आणि तिचं लग्न करायला. तिचं काय लग्नाचं वय आहे आता, शिकती ती चांगलं, एवढं मोठ्या पदाचं शिक्षण घ्यायला लागली ती. कॅन्सल आहे का पोरगी? काय पोरगी बिरगी नाही दाखवणार तुम्हाला, तुम्हाला देणार होय ती पोरगी? नाही शिकली सवरलेली पोरगी आणि तुम्ही असली इथं निघायत ना. गोळ्या पैसे दे माझे. अरे आता पैसे कुठून देणार, पैसे खर्च झाले ना. कसं काय खर्च झाले? मग अरे तिकडे पाहुण्याच्या घरी जायला यायला, गाडी भाडं, परत खाणं पिणं नाश्ता, तिकडे सगळे पैसे खर्च झाले ना. ते काय फुकट होतं का सगळं? म्हणजे आमचे पैसे बी गेले आणि पोरगी बी गेली का आता? अहो पिंटू शेठ त्या पाहुण्याला कसं माहिती आहे, पोरीच्या बापाला ना जरा प्यायचा नाद आहे, मग तिकडे क्वाटरी नेलं ना. ओ माझ्या मामाचं नाव बदनाम करते का आपल्या गावात? तसं काही नाही, माझ्या मामाला नाद बीद नाही प्यायचा, काही नका बोलू. गोळ्या पैसे दे, काय सांगू नको आम्हाला, नाही तर पोरगी तरी दे. ए पोरगी बिरगी काय भेटत नसतील, पैसे बी भेटत नसतात. मला विचारलं होतं पैसे द्यायच्या आधी, आता पैसे मागायला लागले ते निघायत ना. चला बरं म्हणता ह्या दोघांचं जाऊ दे, ही दोघं काही ठोयत जरा. एक काम कर, माझा मेवना आहे ना लय खानदानी वतनदार पोरगा आहे, चांगला पोरगा आहे. होय. माझ्या मेवण्याशी जुळते का बघ ना. होय हा. तुमचा मेवना माहिती की तुमचा मेवना कसा आहे ते. आतापर्यंत त्याचं लग्न झालं नाही, लग्न रखडलंय त्याचं, आणि तुमच्या मेवनाला पोरगी देऊ वय निघायत ना. ए, भांड्या बघितलं का बापूंचा पोरग? जाऊ दे, त्यांना बापूंलाच मतदान केलं. एवढा मी अपमान सहज करणार नाही, बघतो तुम्हाला नंतर. हा, बघा ओ कोण कुठाने करायला लावतो तुम्हाला? चला घरी पहिलं. चला म्हणलं तर चला.